नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आता बघा संध्याकाळचे 8 वाजलेत। मी माझ्या मुलीकडे गेले होते, मुलीकडनं आलेली 6:45च्या दरम्यान आली। आज मुलीला जायचं होतं ऑफिसमध्ये। आज मग विराजला सांभाळायचं होतं। सकाळीच मी गेली होती, लवकर 8:30लाच गेली होती मुलीकडे, कारण का विराजला मग माझी मुलगी जाणार होती 9:15ला ऑफिसला जाणार होती। त्याच्यामुळे मी लवकरच आवरलं घरातलं आणि गेले। आणि मगाशी बघा 6:45 वाजता, जवळजवळ 6:45 वाजले घरी यायला, कारण का तिचं काम पण होतं मुलीचं। ती काम करत बसली आल्यानंतर। आणि विराज काही सोडायलाच तयार नाही मला, कारण का खूप दिवस झाले, 15 दिवस झाले, जवळजवळ 15 का 17 दिवस झाले मी नव्हते। तर मला म्हणजे 17 दिवसांनी जवळजवळ मी त्याला सांभाळते, त्याच्यामुळे तो सोडायलाच तयार नाही। आणि आबा करत होता आणि शेवटी त्याला मग मी कसतरी सोडून, रडतच होता निघताना, पण त्याला समजावलं। आणि माझी मुलगी म्हणली जा मम्मी आता तू घरी, कारण का हा काय सोडायला तयार नाही। म्हणून मी आली घरी निघून। आणि आता केलाय स्वयंपाक बघा। सासूबाई माझ्या नंदेकडेच आहे, कारण का इथं सांभाळा कोण, म्हणून त्याला नंदेकडे ठेवलं होतं। त्याच्यामुळे आमच्या दोघांचा स्वयंपाक। आणि मी केली गव्हाच्या शेंगाची रस भाजी केली आत्ता, आणि पोळ्या आणि भाताचं कुकर लावलेलं आहे। आता भाजी केलेली आहे, गव्हाच्या शेंगाची भाजी, रस्सा भाजी केलेली आहे। कारण का एक भाजी केली, रस भाजी केली म्हणजे वरणाचं वरण करायचं वाचतं भातासोबत, आणि पोळ्यांचं म्हणजे पोळीसोबत पण होऊन जातं, म्हणून मी केली। आता हे गेलेत विरांशकडे, मिस्टर माझे, त्यांना यायला झालं होतं उशीर। सकाळी जे लवकर गेले होते कामाला ते यायला त्यांना 7:30-8 वाजतात। मग ते आज आले होते 7:30ला आणि आवरले आणि विरांशला भेटायला गेलेत आता ते। आणि हे आले की आता आम्ही बघू जेवायला बसू। तसं आहे आमचं जेवणाचा टायमिंग आहे 8:30 नंतरच, म्हणजे 8:30 वाजताच बसतो आम्ही। आता आहे उद्या बघा, उद्या आहे 20 तारीख। उद्या वोटिंग आहे, मतदान आहे। तर काल माझं मतदानाचं बघा, इथं येऊन आम्हाला 3 वर्ष झाले। तर मतदानाचं हे नव्हतं, इलेक्शन कार्ड इथलं नव्हतं नाव, म्हणजे इलेक्शन कार्ड होतं माझं, पण इथं नाव नोंदणी नव्हती। पहिला दुसरीकडे नगरला राहत होतो, तर आता येऊन इथे 3 वर्ष झाले। तर मग काल बघा कसं आहे, माझं इलेक्शन कार्ड आलेलं आहे। आणि जवळजवळ 1 महिन्यापूर्वीच आम्ही म्हणजे इलेक्शनचं नाव नोंदणी इथं करून घेतली आणि बदलून घेतलेलं होतं। तर नेमकं काल आलेलं बघा माझं कार्ड। आणि आता उद्या सकाळी इलेक्शन आहे, वोटिंग। तर उद्या सकाळी लवकरच निघू आम्ही, इथे जवळपास आहे आलेलं। तर माझ्या मुलीचं आणि माझ्या जावईचं पण, आमचं तिघांचं एकाच ठिकाणी आहे। आणि मिस्टरांचं कुठे आहे माहीत नाही, आता जवळचं आहे म्हणतात कुठे, बघूया आता उद्या आहे वोटिंग। 5 वर्षानंतर येणारं जे हे आहे। आणि माझं वोटिंग कार्ड कुठे ठेवलं, मिस्टरांनीच ठेवलेलं आहे, काल आलेले मला। आणि नेमकं मी घरी नव्हते, मी आल्यानंतर कळलं की माझं वोटिंगचं कार्ड आलेलं आहे। आता मिस्टर आलेत रसिकाकडे जाऊन, म्हणजे विरांशकडे जाऊन आलेत। आणि हे बघा तुम्हाला दाखवते, त्यांना विचारलं तर त्यांनी हे बघा माझं वोटिंग कार्ड आलेलं आहे, त्यांनी मला काढून दिलं। आता उद्याच्याला वोटिंग करावं।
नाही तर टेन्शन होतं की नगरला आहे, मग नगरला म्हणजे आमचं नाव तिकडं नगरलाच होतं, तर इकडं नाव येतं का नाही वोटिंगसाठी. पण आलं बघा, बरं झालं तर म्हणजे आम्हाला उद्याच्याला जाता येईल. उद्या इलेक्शन आहे तर उद्या मला हे तसंही आधार कार्डवर झालं असतं, पण हे कार्ड आलं त्याच्यामुळे अजून सोपं होईल. चला तर आता हे आले तर आम्ही आता जेवण करूया. तर मग काय भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.